नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे लहान मुलांमधील सामान्य रोग। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर संदीप सावंत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार, चांगलं इंट्रोडक्शन केल्याबद्दल धन्यवाद। तर डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। डॉक्टर संदीप यांनी 1997 मध्ये DCH आणि 2001 मध्ये DNB बालरोग ग्रँट मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलं। ते ज्येष्ठ बालरोग तज्ञ आहेत आणि त्यांना बालरोग रुग्णांसाठी दर्जेदार काळजी प्रदान करण्याचा 26 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। ते केंद्रीय IAP इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स चे सदस्य आहेत आणि तसेच ते इतर MMC निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न की AHNM सेवांमध्ये आपलं अपोलो चिल्ड्रन्स जे आहे ते मल्टीडिसिप्लिनरी टीम NICU, PICU आणि सब स्पेशालिटी आणि नवीन तंत्रज्ञान याबद्दल सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अपोलो हॉस्पिटल हे नवी मुंबई हे कॉटरनरी केअर सेंटर आहे आणि त्या सेंटरमध्ये वी हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर फॅसिलिटी फॉर चिल्ड्रन अंडर वन रूफ। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जनरल पीडियाट्रिक्स आणि वॅक्सिनेशन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पीडियाट्रिक इन्फेक्शियस डिसीजेस आपल्याकडे ID स्पेशलिस्ट पण आहे आणि आम्ही सगळे कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीज मॅनेज करतो, इन्क्लुडिंग ट्युबरक्युलोसिस आणि HIV। आणि ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे स्टेट ऑफ आर्ट 16 बेडेड NICU आहे आणि 10 बेडेड PICU आहे आणि त्याला लागणारी सगळी टीम ज्याच्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट राऊंड द क्लॉक असतात आणि आमच्याकडे पीडियाट्रिक स्टाफ पण भरपूर आहे। आणि त्याच्यानुसार आम्हाला जे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जेव्हा लागतो, जेव्हा आम्हाला सुपर स्पेशालिटीचा मार्गदर्शन लागतं त्यामध्ये आम्हाला सगळ्या प्रकारचे पीडियाट्रिक सुपर स्पेशालिटी इन्क्लुडिंग पीडियाट्रिक कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, दॅन रिमॅटॉलॉजी, हिमॅटॉलॉजी अँड पीडियाट्रिक सर्जरी, यूरोलॉजी, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्स आणि अशात काही दिवसांपूर्वीपासून आम्ही जेनेटिक्स पण सुरू केलेलं आहे। आणि ह्याच्यासाठी टीमसाठी जे अप्रोच आम्हाला लागतो, ज्या मशिनरी आम्हाला लागतो ते सगळ्या आमच्याकडे अत्याधुनिक आहेत, ज्याला आम्ही हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर म्हणतो या इनहेल नायट्रिक ऑक्साईड। आणि आमच्याकडे त्याच प्रकारे दोन इन्क्युबेटर्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रीमली प्रीमॅच्युअर बेबीज डिलिव्हरी रूममधनं या OTमधनं ट्रान्सपोर्ट करतो। त्याचबरोबर आमच्याकडे ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर पण आहे। आणि समजा कुठला बाळ आमच्या हॉस्पिटलला येतो आणि त्याला समजा जर मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच लागतो या रेफरन्सेस लागतात, तो एकाच रूफच्या अंडरमध्ये सगळे ट्रीटमेंट होतात, तर त्या बाळाला कुठेही बाहेर जायची गरज पडत नाही। नक्कीच। तर प्रेक्षकांना डॉक्टरांबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर डॉक्टर संदीप यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर अनेक शोध निबंध देखील सादर केले आहेत आणि त्यांची अनेक प्रकाशनं देखील आहेत। आणि त्यांच्यासोबत आपण लहान मुलांमध्ये नेमके कोणते आजार आहेत, त्यावर कशी ट्रीटमेंट घ्यावी या विषयावर सविस्तरमध्ये जाणून घेऊयात। तर डॉक्टर, लहान मुलांमधील श्वसन आणि संसर्गजन्य रोगांच्या बहुविद्याशाखीय व्यवस्थापनात बालरोग फुफ्फुसशास्त्र नेमकं हे कशा पद्धतीने यावर मदत करतात, कशी ट्रीटमेंट करतात? आम्हाला बऱ्याचदा पीडियाट्रिक पल्मोनॉलॉजिस्टची गरज लागते। जसं की एखादा छोटा बाळ आहे, त्याला कळत नाही, तो खेळता खेळता काय कुठलीही वस्तू तोंडामध्ये टाकतो, पर्टिक्युलरली शेंगदाणे वगैरे, तर मग तो पर्टिक्युलरली वस्तू लंग्समध्ये जाऊन कुठल्या तरी एअरवे पॅसेजला ब्लॉक करतो। लहान मुलांची एअरवे पॅसेज अशी पण फार छोटी असते आणि ते स्मॉल पार्टिकल मग तिथं गेल्यामुळे सडनली त्यांना एकदम दम लागायला चालू होतो आणि त्यामुळे मग बाळाला ऑक्सिजनचे रिक्वायरमेंट लागते, कधी कधी व्हेंटिलेटर सपोर्ट पण लागतो। अशा स्थितीमध्ये मग आम्हाला ती फॉरेन बॉडी काढण्यासाठी पीडियाट्रिक पल्मोनॉलॉजीची गरज लागते, जो ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ती फॉरेन बॉडी काढतात। तसेच आम्हाला त्यांची गरज इन्फेक्शियस डिसीजमध्ये पण लागते, जसं की ट्युबरक्युलोसिस हे खूप कॉमन डिसीज आहे आपल्या देशामध्ये आणि कधी कधी ब्लड टेस्टद्वारे, एक्सरेद्वारे या दुसऱ्या इन्व्हेस्टिगेशनद्वारे कधी कन्फर्म होत नाही, स्पुटममध्ये सुद्धा कधी कधी आढळून येत नाही। मग त्या स्थितीमध्ये आपल्याला एक प्रोसिजर करावं लागतं, त्याला आम्ही ब्रॉन्को अल्व्हेओलार लवाज म्हणतो, ते पण आपण त्या पीडियाट्रिक पल्मोनॉलॉजिस्टकडून करून घेतो। तसेच आम्हाला कधी कधी सिव्हिअर निमोनियाजमध्ये सुद्धा त्याची गरज लागते आणि अजून कधी कधी पेशंट, आजकाल आपला देश खूप अर्बनायझेशनकडे चाललेला आहे, तर आपल्याला कधी कधी आता ह्या अर्बनायझेशनमुळे आपल्या देशामध्ये पोल्युशन पण खूप झालं आहे, त्याच्यामुळे ॲलर्जीज मुलांमध्ये खूप वाढली आहे आणि त्यांच्यामध्ये अस्थमा पण खूप आहे। अशा पेशंटमध्ये आपल्याला मग त्यांचं लंग फंक्शन असेस करण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट लागते, ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो। ओके। आणि डॉक्टर, जटिल रोग असलेल्या मुलांमध्ये नेमकी कशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो?
आता तुम्हाला मी मागे सांगितलं की आमच्याकडे स्टेट ऑफ आर्ट 16 बेडेड NICU आहे आणि 10 बेडेड PICU आहे. तर अशा प्रकारे आमच्या ह्या NICUमध्ये आम्ही एकदम प्री मॅच्युअर एक्स्ट्रीमली प्री मॅच्युअर बेबी ज्यांचं वजन 700-800 ग्राम आहे अशा प्रकारचे बेबी आज आम्ही मॅनेज करतो. अशा बेबीचे अवयव जे असतात पर्टिक्युलरली लंग्स वगैरे सुद्धा इमॅच्युअर असतात. त्या बेबीजमध्ये सर्फॅक्टंट डेफिशियन्सीज असतात. मग त्यांना आम्हाला सर्फॅक्टंट द्यावं लागतं. त्या बेबीजला व्हेंटिलेटरी सपोर्ट लागतो आणि लॉंग टर्म NICU केअर आणि IV अँटीबायोटिक्स लागतात. तसेच काही मुलं पोटामध्ये शी पास करतात, त्याला आम्ही मेकोनियम म्हणतो. कधी कधी डिलिव्हरीच्या वेळेस पण ते पास करतात. ती मेकोनियम ज्याला आपण शी म्हणतो ती ॲस्पिरेट करतात. ते ॲस्पिरेट केल्यामुळे त्यांना मग लंग प्रॉब्लेम्स होतो, त्यांना दम लागतो, निमोनिया होतो. त्याच्यामुळे त्या स्थितीमध्ये त्यांना मग ऑक्सिजनेशन, IV अँटीबायोटिक्स, कधी कधी व्हेंटिलेटर सपोर्ट पण लागतो. कधी कधी ह्याला आम्ही आजाराला मेकोनियम ॲस्पिरेशन सिंड्रोम म्हणतो. अशा आजारामध्ये कधी कधी पेशंटला कॉम्प्लिकेशन पण होतात. त्या कॉम्प्लिकेशनला आम्ही पर्सिस्टंट पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतो. अशा पेशंटला मग आम्हाला कार्डिओलॉजीची हेल्प लागते. आम्ही 2D इको करतो, त्यानुसार त्या दृष्टिकोनाने मेडिसिन्स देतो त्याला. ओके. आणि यामध्ये NICU आणि PICUची भूमिका काय हे सविस्तरमध्ये सांगा. PICUमध्ये जसं आता कुठलाही मुलगा आला, मोठा बाळ असेल, मोर दॅन 1 मंथ, त्याला आम्ही इन्फंट म्हणतो, तशा प्रकारचे पेशंट आम्ही PICUमध्ये मॅनेज करतो. आणि अशा प्रकारचे पेशंट आता जसं की आता आपण बघितलं, आता सध्या हिवाळा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर सध्या खूप सारे पेशंट ॲक्यूट ब्रॉन्कोलायटिसनी या रेस्पिरेटरी डिस्ट्रेसनी प्रेझेंट होतात. अशा प्रकारच्या पेशंटला आम्ही युजली PICUमध्ये मॅनेज करतो. अशा पेशंटला युजली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, त्यांना ऑक्सिजनेशन, नेबुलायझेशन एवढंच द्यावं लागतं. तसंच PICUमध्ये दुसऱ्या प्रकारचे पण क्रिटिकल पेशंट येतात, जसे की फिट येतात मुलांना, जे फिट थांबतच नाही, त्याला आम्ही स्टेटस इपिलेप्टिकस म्हणतो. तशा पेशंटला मग आम्ही अँटी कन्व्हर्जंट ड्रग्ज देतो. कधी कधी त्या पेशंटला नॉक ऑफ पण करावं लागतं, व्हेंटिलेटर पण टाकावं लागतं. अस्थमा खूप कॉमन आहे आपल्या आता देशामध्ये. पेशंट कधी कधी अस्थमामध्ये सिव्हिअर अस्थमामध्ये प्रेझेंट होतो, आम्ही त्याला स्टेटस अस्थमॅटिकस म्हणतो. तशा पेशंटला सुद्धा खूप ऑक्सिजनेशन, कधी कधी व्हेंटिलेटर सपोर्ट हे द्यावं लागतं. तसेच दुसऱ्या प्रकारचे आजार जसं की मेंदूज्वर म्हणा, या बाकीचे सिव्हिअर निमोनियाज म्हणा. सिव्हिअर निमोनिया कधी कधी कॉम्प्लिकेट होऊन त्यांच्यामध्ये पस जमा होतो, त्याला आम्ही एम्पायमा म्हणतो. तशासुद्धा पेशंटला कधी कधी ऑक्सिजनेशन, व्हेंटिलेटरी सपोर्ट लागतो. NICUमध्ये मी आता सांगितलं तुम्हाला की कुठल्या बेबीजला काय कॉम्प्लिकेशन होतात. ओके. यामध्ये जिनोमची भूमिका काय आहे सविस्तरमध्ये सांगा. जिनोम ही रिसेंटली आता इन्व्हेस्टिगेशन आलेलं आहे हल्ली, आणि हे खूप पॉप्युलर झालं. काही लास्ट फ्यू इयर्सपासून खूप पॉप्युलर झालेली आहे ही टेस्ट. ह्याच्यामध्ये ही ब्लड टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आम्ही होल एक्झोम सिक्वेन्सिंग या आम्ही नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग करतो. ह्याच्यामध्ये आपण जज करू शकतो की कुठल्या पेशंटला कुठला आजार होऊ शकतो पुढे. आणि आपण जसं की उदाहरणार्थ म्हणजे कॅन्सर होऊ शकतो का, या कुठले रेअर चाइल्डहुड डिसीजेस होऊ शकतात का, तर अशा पण पेशंटला हू आर ॲट रिस्क आपण त्यांना फाइंड आउट करू शकतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्याला माहीत असेलच अँजेलिना जोली, ती आपली हॉलिवूड ॲक्ट्रेस, तिला पण फॅमिली हिस्ट्री होती ब्रेस्ट कॅन्सरची. तर तिने ही टेस्ट केली, तर तिला आढळून आलं की तिला BRCA1 म्युटेशन आहे. तर त्यानुसार मग तिने बिकॉज तिला हे म्युटेशन असल्यामुळे ती जास्त रिस्क करत होती की तिला कॅन्सर होईल, ब्रेस्ट कॅन्सर. तर त्याच्यामुळे तिने प्रोफायलेक्टिकली बायोलॅटरल मॅस्टेक्टॉमी केली. आणि जे पण क्रिटिकली इल मुलं न्यूबॉर्न्स जे ॲडमिट होतात NICUमध्ये त्यांना जवळपास 25% पेशंटला जवळपास हे जेनेटिक डिसऑर्डर आढळून येतात. जेव्हा आपल्याला ह्या टेस्टमध्ये जेनेटिक डिसऑर्डर आढळून येतात, तर त्यानुसार मग आपण त्या पॅरेंटची काउन्सिलिंग करतो. आणि काउन्सिलिंग करून त्यांची पण आपण ही जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करतो. आणि त्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये त्यांना काय आढळून आलं, तर मग आपण त्यांना पुढे जर फ्युचर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर त्यानुसार आपण त्यांना गाईड करतो. समजा तरी पण त्यांना पुढे फ्युचर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर मग त्या बाळाचं आपण जेव्हा ती प्रेग्नंट होती आई, त्या बाळाचं मग आपण ते जिनोम सिक्वेन्सिंग जेव्हा ती युटरसमध्ये असेल बाळ तेव्हा करतो. नॉर्मली आपण कोरोनिक विलस बायोप्सी अराउंड 12 वीक्सला करतो आणि ॲम्निओसेंटेसिस जवळपास 16 to 20 वीक्सला करतो. तो जिनोम सिक्वेन्सिंग ही खूप ॲडव्हान्स टेस्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला माहीत पडतं की बाळाला कुठलं जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि त्यानुसार आपण त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट देऊ शकतो. ह्या टेस्टनुसार आपण जवळपास 6000 रेअर जेनेटिक डिसऑर्डर आपण डायग्नोज करू शकतो. आणि जे पण पेशंट आपल्याकडे क्रिटिकली मोठे मुलं पण येतात ज्याच्यामध्ये आपल्याला निदान होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही टेस्ट करतो. आणि ह्या टेस्टद्वारे आपल्याला माहीत पडतं की याला कुठली स्पेसिफिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि त्यानुसार आपण मग त्या बाळाला ट्रीटमेंट करतो.
आणि ह्याचं एकच ड्रॉबॅक आहे की ही खूप एक्सपेन्सिव्ह टेस्ट आहे. पूर्वी ही थोडी जास्त महाग होती, आता जास्त बऱ्याचशा लॅब करतायत तर थोडंसं त्याची कॉस्ट कमी झालेली आहे. याचा दुसरा ड्रॉबॅक आहे त्याच्यामध्ये पॅरेंटल अँझायटी खूप होते याच्यामध्ये. ओके. आणि मग हे लहान मुलांमध्ये नेमके कोणत्या आजारावर आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडते? बोन मॅरो ट्रान्सप्लांट युजली आपण ल्युकेमियाजमध्ये करतो, लिम्फोमाजमध्ये करतो, अप्लास्टिक ॲनिमियामध्ये करतो आणि इनहेरिटेड डिसऑर्डर्स आहेत जसे की थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम्स आणि अजून बरेचसे आजार आहेत ज्याच्यामध्ये कॉमनली आपण हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. ओके. तर डॉक्टरांसोबत हे लहान मुलांमध्ये सामान्य रोग कोणते आहे, कशी ट्रीटमेंट करावी याविषयी आमची चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप सावंत आणि यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो की लहान मुलांमध्ये सामान्य रोग कोणते आहेत, त्यावर कशा पद्धतीने ट्रीटमेंट करता येऊ शकते. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, आता सध्या लहान मुलांमध्ये कोणते आजार सध्या जास्त प्रमाणात आढळून येतात आणि ते तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करता? सध्या आता पावसाळा सुरू आहे तर आता कॉमनली आम्हाला बरेचसे व्हायरल इन्फेक्शन्स आणि डेंगी आणि मलेरियाचे पेशंट पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त सध्या तर आम्हाला इन्फ्लुएन्झाचे पण खूप पेशंट भेटत आहेत जे खूप हाय ग्रेड फीवरनी प्रेझेंट होत आहेत. त्यांना खूप मसल एक होतो आहे, सर्दी खोकला होतो आहे आणि कधीकधी त्या पेशंटला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस पण होतो आहे. आणि अशा प्रकारच्या पेशंटला आम्ही युजली सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देत त्याला अँटी फ्लू मेडिसिन पण देतो. आणि कुठल्या समजा पेशंटला समजा जर ब्रिदिंग इश्यूज असतील तर त्या पेशंटला आम्ही युजली ॲडमिट करून त्यांना त्या प्रकारे अँटी फ्लू प्लस सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट प्लस ऑक्सिजनेशन देतो. आणि तसेच आम्हाला बरेचसे डेंग्यूचे पेशंट पण आढळत आहेत आणि डेंग्यू आता ह्या सीझनमध्ये बरंचसं कॉमन आहे आणि त्या डेंग्यूला आम्ही चांगल्या प्रकारे टॅकल करतो आहे. बेसिकली पेशंटला ज्या पेशंटला खरंच गरज आहे हॉस्पिटलायझेशनची, जसं करून ज्या पेशंटला हाय ग्रेड फीवर आहे, ज्याचं खाणं पिणं कमी झालं आहे, त्याचे प्लेटलेट्स खूपच ड्रॉप डाऊन झाले आहेत, तशा पेशंटला युजली आम्ही ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देतो आणि त्यांना फॉलोअप करतो आणि मॉनिटर करतो की त्याला कुठले कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून. आणि तसेच दुसरे पण पेशंट आता ह्या पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रोचे पण पेशंट बरेचसे भेटत आहेत ज्यांना उलटी जुलाब वगैरे होत आहेत, तर त्यांना पण आम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊन घरी पाठवतो. अनलेस अँटिल त्यांना खूप काय डिहायड्रेशन असेल तरच त्यांना आम्ही ॲडमिट करतो. ओके. आणि हे सर्व रोग जर लहान मुलांमध्ये आढळले तर त्यांना तुम्ही कसं ट्रीट करता? समजा आता जसं की आता खूपच छोटं बाळ आहे, जसं की 2 महिन्याचं या 3 महिन्याचं, तर त्यांना खूप रिस्क असते हे जे इन्फ्लुएन्झाची, कारण की ते ॲट रिस्क मुलं असतात तर त्यांना सिव्हिअर डिसीज होण्याचे खूप चान्सेस असतात. तशा पेशंटला समजा जर तो पेशंट खूप दमलेला असेल या त्याला खूप ताप असेल, त्याने खाणं पिणं सोडलं असेल, तशा पेशंटला युजली आम्ही ॲडमिट करतो, ऑब्झर्वेशन ठेवतो, त्यांना अँटी फ्लू मेडिसिन देतो आणि मग त्यांना मॉनिटर करून मग चांगलं झाल्यावर घरी पाठवून देतो आम्ही. ओके. मग अशा स्टेजमध्ये तुम्ही पालकांना कोणती काळजी घ्यायला सांगता त्यांची विशेषतः आम्ही पालकांना हे सांगतो की बाबा तुम्ही क्राऊडेड प्लेसमध्ये नका जाऊ. ज्या घरामध्ये मेंबरला सर्दी खोकला ताप आहे त्यांनी थोडंसं बाळापासून वेगळं राहावं आणि सॅनिटायझेशन वगैरे बरोबर करावं. कारण की कधी कधी आपण बाहेर न जाऊन येतो, आपल्याला सिम्पटम्स असतात, आपण लगेच बाळाला घेतो. ते सगळं टाळावं. पहिले स्वतःहून घरात आल्यानंतर स्वतः हातपाय धुवून वॉश करूनच बाळाला घ्यावं या हात लावावं. ओके. डॉक्टर, अपोलो हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी काही विशेष ट्रीटमेंट आहे का? त्यांना तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता? सविस्तरमध्ये सांगा. म्हणजे आमच्याकडे युजली आमचा 2nd फ्लोअर जो आहे तो डेडिकेटेड पिडियाट्रिक फ्लोअर आहे आणि आम्ही आमचे जनरल पिडियाट्रिक्स व्यतिरिक्त सगळ्या मल्टीडिसिप्लिनरी टीम आमची तिथेच आहे. तर कुठलाही पेशंट समजा क्रिटिकल आला इनिशियली, तो पहिले आम्ही तिथे साईड रूमला घेऊन मॅनेज करतो त्याला. आणि समजा त्या पेशंटला जसं आम्ही सेटल करतो मग त्या पेशंटला मग आम्ही समजा जर त्या पेशंटला लागत असेल NICU या PICU, आम्ही त्याला त्यानुसार आम्ही त्या पेशंटला शिफ्ट करतो. ओके. डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मला हेच सांगायचं आहे की बाळाला कुठलेही लक्षण असतील जे तुम्हाला असं वाटतं की बाबा ह्या बाळाला लगेच दाखवायला पाहिजे, तर त्यांनी त्वरित आपल्या आजूबाजूच्या पिडियाट्रिशियनला संपर्क करून त्यांना ते दाखवावं, ही माझी विनंती. ओके. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना अपोलो हॉस्पिटलविषयी सविस्तरमध्ये सांगा.
अपोलो हॉस्पिटल हे नवी मुंबईमध्ये बेलापूरला पारसी किल्ला आहे. हे कॉटनरी केअर सेंटर आहे. इथे कॉटनरी केअर सेंटर ह्याच्यामुळे म्हणतोय कारण की आमच्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट होतात आणि आमच्याकडे स्टेट ऑफ आर्ट इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटीज आहे. तो त्याच्यामुळे मी हे रिकमेंड करतो की पेशंटला काही प्रॉब्लेम असेल तर एका जागी येऊन सगळ्या प्रकारची फॅसिलिटी मिळेल. ओके. आता जन्मजात जे बाळ असतं तर आईला एखादा काही रोग असेल किंवा आजार असेल तर ते ॲटोमॅटिक बाळाला पण होण्याचे चान्सेस किती आहेत? काही आजार असतात की जे ऑटोमॅटिकली बाळाला आईचे आजार बाळाला होऊ शकतात. जसे की समजा बाळाला आईला समजा काही इन्फ्लुएन्झा असेल तर बाळाला होण्याची शक्यता असते. आईला TB असेल तर बाळाला ओपन केस ऑफ TB असेल तर त्याला बाळाला होण्याची शक्यता असते. समजा आईला HIV असेल तर त्यानुसार आता तर भरपूर ॲडव्हान्सेस झाले आहेत. त्याच्यामध्ये आईला ड्युरिंग प्रेग्नन्सीच आपण अँटीव्हायरल ट्रीटमेंट देतो आणि त्यानुसार बाळ जेव्हा डिलिव्हर होतो त्याला पण आपण अँटीव्हायरल ट्रीटमेंट देतो आणि त्याला फॉलोअप करतो. हिपॅटायटिस बी पण होऊ शकत असते. पण नाव एवढे ॲडव्हान्सेस झालेत की आम्ही बाळाला जसं डिलिव्हर झाला इमिजिएटली झालेला आम्ही त्याला बाळाला HBIG देतो विदिन 12 आवर्समध्ये आणि फर्स्ट डोस ऑफ हिपॅटायटिस बी देतो. तर त्याच्यामुळे त्यांना ते चान्सेस होण्याचे फार कमी आहेत आता सध्या. ओके. आणि मग लहान मुलामध्ये एखादा रोग आढळला आणि त्यावर व्यवस्थित जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा त्या ट्रीटमेंटनंतर त्या लहान मुलांनी कोणती विशेष काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांचा आहार कसा असायला हवा? आहार तर एकदम चांगलाच असायला पाहिजे, न्यूट्रिशियस असायला पाहिजे. आणि समजा जर तो छोटा बाळ असेल समजा स्पेसिफिकली आणि बाळ लेस दॅन 6 मंथ असेल आणि मदर काही दुसरे वस्तू देत असेल अदर दॅन ब्रेस्ट मिल्क तर ते आईने टाळावं. ओके. आता अपोलो हॉस्पिटलला आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना कोणाला कनेक्ट करायचं आहे त्यांनी पहिली स्टेप कोणती घ्यावी? जर त्यांना कनेक्ट करायचं असेल तर आमच्याकडे हेल्पलाईन सेंटर आहे. हेल्पलाईन सेंटर आणि हेल्पलाईन नंबर पण आहे तर त्यांनी लगेच इमिजिएटली तिथे त्वरित कॉन्टॅक्ट करावं. ओके. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या कार्यक्रमात लहान मुलांमध्ये सामान्य कोणते रोग असतात त्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे विशेष ट्रीटमेंट दिली जाते याविषयी डॉक्टर संदीप सावंत यांनी खूप सविस्तरमध्ये आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुमच्या घरीसुद्धा असा कोणाला त्रास असेल किंवा काही जरी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे